तर तुम्हाला माहिती आहे ओप्पो F17 Pro हा लॉन्च झाला आहे आणि पूर्ण सोशल मीडियावर त्यानं माहिती आहे धमाकळ घातलेला आहे। जसं की समजा कोण फोन उचलून आपटतंय, कोण पाण्यामध्ये टाकते तरीसुद्धा फोनला काही होत नाही। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अशी कोण सांगते का ह्याचा निगेटिव्ह पार्ट काय, त्या 4 मी निगेटिव्ह पार्ट तुम्हाला सांगणार आहे। हे कुठलाही तुम्हाला कुठल्याही सोशल मीडियावर गेलं तर कोणीसुद्धा तुम्हाला सांगत नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ओप्पो F17 Pro मध्ये जी की परफॉर्मन्स म्हणा, बॅटरी बॅकअप किती आहे, परत रॅम किती आहे, हे सगळं जी की तुम्हाला मी डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। जसं की सर्वात पहिले तर आपण परफॉर्मन्स पाहू। तर इथे तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्यात परफॉर्मन्ससाठी तुम्हाला ओप्पो F70 Pro मध्ये डायमंडसिटी 7050 चिप्स रेट LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 रेटिंगचे देण्यात आले आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो थोडासा माझं ह्यात काय म्हणणं आहे की थोडासा परफॉर्मन्स थोडासा चांगला कंपनी करणं गरजेचं ठीक-ठाक आहे। ओके, तो आपण थोडंसं लास्टला तुम्हाला मी सांगतो। त्यानंतर तुम्हाला सांगतो जे की ह्यात तुम्हाला सांगतो गेमिंग करताना काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, इझिली तुम्ही गेमिंग करू शकता, काहीसुद्धा तुम्हाला ह्याच्यात प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर ह्यातलं आता आपण बॅटरी बॅकअप बुक किती आहे काय 5000 mAhची बॅटरी ह्यात दिलेली आहे, ती की 1 दिवसासाठी ठीकठाक चालेल आणि 67 वॉटचं फास्ट चार्जिंग एक तुम्हाला दिलं आहे आणि कंपनीचा काय दावा 44 मिनिटात 0 ते 100% चार्जिंग होते असा कंपनीचा दावा आहे। ठीक आहे, बॅटरी बॅकअप पण चांगला आहे, 5000 mAhची बॅटरी आणि 67 वॉटचं फास्ट चार्जिंग ठीक आहे। ओके, त्यानंतर महत्त्वाची ते कॅमेरा तर बघायचं म्हटलं तर ओप्पो F17 Pro मध्ये फ्लॅगशिप गोल्ड 46 मेगापिक्सल ओल्डी विजन हा कॅमेरा ह्यात मेन सेन्सर दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतं असेल, हा देण्यात आलेला आहे। ठीकठाक आहे, फोटो पण तुम्हाला सांगतो क्लॅरिटी चांगले फोटोज येतात आणि फोटोचे जे की कॅप्चरसुद्धा चांगले करतात, जे की कलर्स डिटेल्स फोटोमध्ये कॅप्चर करतात आणि यात पोर्ट्रेट मोड जे की आहे त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि बेस्ट फोन आहे। इझिली तुम्हाला जर कॅमेरा जर बोलायचं म्हटलं तर कॅमेराविषयी काय आपण बोलू शकतो, कारण की कॅमेरा एकदम बेस्ट कॅमेरा आहे आणि AIचे फ्युचरसुद्धा यात फायदेशीर ठरणार आहेत। जसे की समजा तुम्ही एखादा फोटो काढला आणि एखादा व्यक्ती जर रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला खाली तिथे AIचा ऑप्शन भेटणार आहे, त्यातून तुम्ही अनोळखी व्यक्तीसुद्धा रिमूव्ह करू शकता, कुठलीही गोष्ट असेल ती रिमूव्ह तुम्ही करू शकता। जसे की तुम्हाला माहिती आहे सॅमसंग गॅलेक्सी S24 मध्ये जसं की आलं तशाच पद्धतीचा जी की AIचा फ्युचर यात दिलेला आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल डिस्प्ले, बरेचसेच लोक डिस्प्ले जो की आहे तो ट्राय करतात, डिस्प्लेवर गाडी चालवतात, वरून खाली फेकतात, तर खरोखर तुम्हाला डिस्प्ले त्याचा फुटतो का, तर तुम्हाला सांगतो डिस्प्ले हा एकदम बेस्ट डिस्प्ले आहे आणि तुम्हाला सांगतो ओप्पो F17 Pro मधील 6.7 इंचचा अमुलेट पॅनल, समजा ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 NTS ब्राईटनेसला सपोर्ट करते, त्यामुळे तुम्हाला उन्हात देखील स्क्रीन चांगली दिसते, उन्हात सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे, उन्हात एकदम HD तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे, तुम्ही वरून जरी फोन फेकला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला माहिती आहे। आणि तुम्हाला सांगतो जो की हा फोन आहे IP16 रेटिंग सर्वात महत्त्वाचा जगातला जो की सॅमसंग ओप्पो हा 1 नंबरचा फोन आहे जो की IP16 रेटिंगला सपोर्ट करतो आणि तुम्हाला सांगतो हा फोन तुम्ही इझिली पाण्यात जर 30 मिनिटासाठी बुडवला तरीसुद्धा या फोनला काहीसुद्धा होणार नाही, तुम्ही सोशल मीडिया व्हिडिओ बघितलेच असतील, त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा थोडासा फोन चांगला आहे जो की IP16 रेटिंगला सपोर्ट करत आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो जे की तुम्हाला सांगतो ह्यात एक तुम्हाला सांगतो जे की स्पीकर डुअल स्पीकर नसल्यामुळे जो की तुम्हाला सांगतो डुअल स्पीकरचा जो की आता तुम्हाला माहिती आहे 10-15 हजारचे फोन जरी तुम्ही घेतले त्यात डुअल स्पीकर मिळतो, पण ह्या डुअल स्पीकर नसल्यामुळे स्टुडिओ साऊंड मिळत नाही। पण बॉटम स्पीकरमध्ये अल्ट्रा मोड आहे ज्यामुळे 300पेक्षा जास्त आवाज वाढतो, जे की कंपनी सांगितले बॉटम स्पीकरमध्ये जे की अल्ट्रा मोड आहे ज्यामुळे 300 पटीने जास्त आवाज वाढतो। ठीक आहे आवाजाचं, पण माझं म्हणणं होतं की डुअल स्पीकर असणं गरजेचं आहे, की लास्टला तुम्हाला मी सांगतो जे की तुम्हाला सांगतो ह्याची जी की रॅम राहणार आहे तुम्हाला सांगतो 8GB 128GB ज्याची प्राईस आहे 27,999 रुपये, 8GB 256GBच्या 29,999 म्हणजे 30,000 आणि ह्याची एकाच्या 28,000 अशी जाणार आहे। तर तुम्हाला सांगतो ओप्पो F17 Pro 5Gची किंमत तुम्हाला मी आता सांगितली आहे आणि ओप्पो F17 Pro 5G या दोन्हीचे वेरियंट भारतात सध्या आपल्या आलेले आहेत, तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे। यात थोडेसे काय राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पण तुम्हाला मी आता निगेटिव्ह पार्ट महत्त्वाचे आहेत इथून पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिला तर 1 नंबरचा डुअल स्पीकर नसल्यामुळे स्टुडिओ साऊंड मिळत नाही, हा जे की तुम्हाला सांगतो सर्वात मिसिंग पार्ट, थोडंसं कंपनीने यात इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं होतं, कारण की आता 10-15-20 हजारचे फोन जर ह्याच्या परत चांगले जर तुम्ही दुसरे फोन घेतले 10-15 हजाराचे त्यात सुद्धा तुम्हाला डुअल स्पीकर जी की कॅमेऱ्याची जी की कॅमेऱ्याचे साऊंड्स भेटतात तुम्हाला पण माहिती असेल आणि ह्यात कंपनी डुअल स्पीकर नसल्यामुळे स्टुडिओ साऊंड मिळणार नाही, हे एक मला थोडासा निगेटिव्ह पार्ट वाटला। दुसरा एक वाटला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा
पण तुम्हाला सांगतो चांगले फोटो पण येतात, पण सुधारणा करणं गरजेचं होतं. थोडेसे चांगले येतात, पण ह्याच्या परत तुम्हाला सांगतो दुसरे फोन्स जे काय आहेत त्यातसुद्धा चांगले कॅमेरा सेल्फी कॅमेरा तुम्हाला भेटू शकला असता, जो की 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा तुम्हाला इथं भेटणार आहे. ह्याच्यापेक्षा थोडंसं कंपनीने यात इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं होतं मला वाटत होतं. आणि दुसरा तुम्हाला यातसुद्धा कॅमेरात भेटला असता, जो की दुसरा तुम्ही फोन घेतला तरी भेटू शकतो. तिसरी गोष्ट परफॉर्मन्ससाठी ओप्पो F17 प्रोमध्ये डायमंडसिटी 705च्या चिप्स रेट जी की दिलेली आहे. परफॉर्मन्स थोडासा मला वाटतं थोडासा इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं होतं. ह्या प्राईजनुसार तुम्हाला सांगतो दुसरे तुम्हाला ओप्पो म्हणा, जे की दुसरे ओप्पोमधले सॅमसंगचे दुसरेसुद्धा फोन तुम्हाला भेटले असतात, जसे की म्हणाय गेलं तर तुम्हाला सांगतो की रिअलमीचे फोन म्हणा, रेडमी MIचे हे जे की फोन्स आहेत हे तुम्हाला चांगले जे की परफॉर्मन्ससाठी जर घ्यायचे असतील तर दुसरे भेटले असते. कारण की ह्या जो की परफॉर्मन्स दिला आहे हा मला खास करून काय थोडासा इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. ठीकठाक आहे, पण थोडासा इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. आणि थोडं बॅटरी बॅकअप पण ठीकठाक आहे, बॅटरी ठीक आहे. बॅटरी मला वाटतं बॅटरीचं काय इश्यू नाही, ह्याच्यात 5000 mAhची बॅटरी आहे. पण तुम्हाला सांगतो हे 3 पॉईंट सर्वात महत्त्वाचे आहेत, जे की सांगतो परफॉर्मन्ससाठी जर तुम्हाला सांगतो ह्या प्राईजमध्ये बघायला गेलं, जो की तुम्हाला सांगतो 8GB 128GB स्टोरेजचा 27,000 म्हणजे 28,000चा जो की फोन आहे, तुम्हाला सांगतो हा जर तुम्ही घ्यायचा म्हटलं तर परफॉर्मन्ससाठी तुम्ही दुसरा फोन परचेस करू शकता. थोडंसं यात तुम्हाला सांगतो डुअल स्पीकर नसल्यामुळे साऊंडची क्वालिटी तुम्हाला भेटत नाही. आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पण चांगला आहे, पण थोडासा सुधारणा करा. 8 मेगापिक्सल परत तुम्हाला ह्याच्या परत चांगला फोन तुम्हाला जे की मोटोरोलाचे फोन्स म्हणा, हे जे की चांगले फोन्स तुम्हाला भेटू शकले असते, ते पण 20-25 हजारच्या आसपासच ते आहेत फोन. 18, 20 किंवा 24 हजारामध्ये तुम्हाला भेटले असते. परफॉर्मन्ससाठी ह्याच्या परत बेस्ट दुसरेसुद्धा फोन्स आहेत, MIचे आहेत किंवा सॅमसंगचे आहेत, ओप्पोचे पण काय चांगले फोन्स आहेत. त्यामुळे हे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, हे 3 तर महत्त्वाचे आहेत. मी चौथा घेतलेला बॅटरी थोडीशी मला वाटत होतं, पण बॅटरी ठीकठाक आहे. फास्ट चार्जिंग कंपनीने दावा केलेला आहे, तर ठीकठाक बॅटरी आहे. तर तुम्हाला काय वाटतं या फोनविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे निगेटिव्ह पार्ट्स माहिती होते का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.